मित्रमैत्रिणींनो, मी काढली आहे रांगोळी. दारात अंगण स्वच्छ केलं, रांगोळी काढली, तुळशीची पूजा केली. बघू शकता तुम्ही. आज कालभैरव जयंतीनिमित्त देवपूजा, तुळशीची पूजा. सर्वांना कालभैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. घर पण स्वच्छ झालंय. शकता हे हॉल पण स्वच्छ झालाय, घर स्वच्छ झालं. हॅलो मैत्रिणींनो, मी करत आहे घरच्या घरी कालभैरवांची पूजा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना कालभैरव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी ओम नमः शिवायचा जप करून कालभैरवांची पूजा करत आहे. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. कालभैरव हे मैत्रिणींनो, कालभैरव म्हणजे भगवान शिवांचे रुद्र रूप. काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजे भैरव. काल म्हणजे वेळ आणि भैरव म्हणजेच जो वेळेवर नियंत्रण ठेवतो आणि भक्तांची भीती, अडचण सर्व काही दूर करतो, नकारात्मक गोष्टींपासून दूर करतो. या दिवशी आपण स्वामी समर्थांचे 11 माळ जप आणि 7 किंवा 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणावं. या दिवशी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत, पातीचा कांदा ह्यांचा नैवेद्य दाखवतात. ज्यांना कोणाला बाहेर शक्य होत नसेल त्यांनी ह्या पद्धतीनं कालभैरवांची पूजा करावी. त्यांना काळ्या तिळाच्या तेलांचा दिवा लावावा. बघू शकता गाईज, मी कालभैरवांची कशी साधी सोपी पूजा केली. तर देवाऱ्यात देवांची पूजा केली. देवाऱ्यात देवांची पूजा केली. साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली गाईज. मैत्रिणींनो, मनी भाव असेल तर देव कुठंही पावतो.